नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत किरकोळ भांडणाच्या कारणावरून 3 विधी संघर्षित बालकांनी एका विधी संघर्षित बालकाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी समता कॉलनी चौक वराळे येथे रात्री 10च्या सुमारास एक 16 वर्षीय विधी संघर्षित बालक चौकात उभा असताना 3 विधी संघर्षित बालकांनी किरकोळ भांडणाच्या कारणावरून फिर्यादीच्या डोक्यात डाव्या बाजूला लोखंडी कोयत्याने मारून त्यास गंभीर दुखापत करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यास शिवीगाळ करून तुला बघून घेतो अशी धमकीही दिली. म्हणून तळेगाव MIDC पोलीस ठाण्यात ह्या 3 विधी संघर्षित बालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात पुढील तपास करीत आहेत. तर दुसऱ्या घटनेत बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास मिंडेवाडी येथे फिर्यादी आरिफ हुसनेन शेख वय वर्ष 27 राहणार मिंडेवाडी हे आपला 1.5 महिन्याचा पगार मागण्यासाठी गेले असता ठेकेदार सचिन कांबळे वय वर्ष 31 राहणार खेड याने फिर्यादी यास शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश जाधव पुढील तपास करीत आहेत. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.